शैलेंद्रजी, तुमचं पण मत कसं आहे नक्की या दोन्ही वचननाम्यांबद्दल आणि या वचननाम्यांची व्यवहार्यता तुम्हाला किती वाटते? हे लोक जाहीरनामा, वचननामा, संकल्पपत्र वगैरे काय वेगवेगळ्या प्रकारची नावं देतात आणि अगदीच लोकांना अंगवळणी पडलेत या सगळ्या घोषणा की यातलं काही खरं प्रत्यक्षात येत नाही म्हणून. आणि जुन्याच बाटलीत नवी दारू या पद्धतीच्या या घोषणा आहेत. आणि त्यातलं महत्त्वाचं असं की आता दिलीपजी खूप ज्येष्ठ आहेत आमच्या क्षेत्रातले आणि त्यांनी म्हणजे जवळपास 40-50 वर्ष ते पत्रकारितेत म्हणजे ते बघतायत सजगपणे सगळ्या निवडणुका आणि हे. तर आज मला यातलं सगळ्यात दुर्दैवी असं वाटतं की सामान्यपणे महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य, प्रागतिक राज्य म्हणून ओळखलं जातं. संत परंपरा आहे, वैज्ञानिक विचारही इथं केला जातो, रॅशनल लोकांचं असतं शाबूत, अशा पद्धतीचा हे महाराष्ट्र आहे. देशाला दिशा देतं. मग हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावतो किंवा महाराष्ट्राविना राष्ट्र गाळा न चाले असं सेनापती बापट म्हटले होते. तर या सगळ्या ही पार्श्वभूमी लक्षात घेता आज जी महाराष्ट्राची वाटचाल आहे ती नेमकी कुठल्या दिशेला चालली असा प्रश्न पडावा असे हे संकल्पपत्र किंवा जाहीरनामे आहेत. त्याचं कारण असं की मूलतः आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला म्हणजे लाडक्या बहिणींना 1500 रुपये द्यायला लागतात दरमहा. याचा अर्थ 1960 सालापासून महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून 2024पर्यंत 64 वर्ष लाडक्या बहिणी वंचित राहिल्या होत्या का, असा एक मुद्दा आहे. दुसरी गोष्ट असं की एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात निम्म्या महिला आहेत आणि त्या सगळ्यांना किंवा त्यातल्या बऱ्याच जणींना जर सरकारने असे थेट पैसे द्यायची वेळ येत असेल तर एक प्रकारे एकूण राजकीय व्यवस्था अपयशी ठरल्याचंच हे निदर्शक नाही आहे का. तिसरा मुद्दा असा की भारतीय जनता पक्ष आणि मग शिवसेना, राष्ट्रवादी यांची महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, काँग्रेस ज्याच्यात आहे अशी, त्यामुळे एकीकडे दोन्ही राष्ट्रीय पक्ष आणि चारही प्रादेशिक पक्ष हे कुठेतरी लोकांचं भलं करायला अपयशी ठरलेत का, हा एक भाग. आणि तसं नसेल तर मग महाराष्ट्रामध्ये आपण केलेली कामं, आपलं ट्रॅक रेकॉर्ड, आपण पूर्वी केलेलं काम, आपली विचारधारा हे सांगून मतं मागायचे दिवस संपलेत का. म्हणजे मी तुम्हाला काय देणार आहे प्रत्यक्ष हातात, म्हणजे मुलांना मोफत शिक्षण देईन, बेरोजगारांना 4000 रुपये महिना देईन, त्याच्यानंतर स्कॉलरशिपा देईन, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करीन, मोलकरणींना पैसे देईन, अंगणवाडीवाल्यांचे पैसे वाढवीन, त्याच्यानंतर शोषितांचे पैसे वाढवीन, अमक्यांना जास्ती जागा देईन, तमक्यांना देईन, लाडक्या बहिणींना 3000 देईन. म्हणजे या प्रकारच्या सवंग घोषणा करणं आणि त्या घोषणा करून सत्तेची खुर्ची मिळवणं हे जर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा असेल तर महाराष्ट्र यापुढे देशाला दिशा दाखवू शकणारा राहील का, ही चिंता यावी असे हे जाहीरनामे आहेत. म्हणजे या पॉप्युलिस्ट घोषणा आहेत, लोकप्रिय घोषणा आहेत. थोडक्यात काय तर मोदींनी लोकसभेच्या वेळेला 80 कोटी लोकांना फुकट धान्य देतो आपण सांगितलं, अन्नधान्य देतो. ठीक आहे, कल्याणकारी राज्यामध्ये जे कोण गरीब आहेत, ज्यांना कोणाला आपल्या हाताला मिळत नाही किंवा काही खायला मिळत नाही, ज्याला शिक्षण मिळत नाही त्याला शिक्षण मिळालं पाहिजे, परंतु प्रत्येक गोष्ट उठून फुकट दिली पाहिजे असं असेल तर आपण एका मोठ्या लोकसंख्येला पंगू बनवत नाही याचाही विचार करायला लागेल. म्हणजे माणसाने उद्यमशील असावं का पंगू असावं हा विचार करावा आणि जनतेने हा विचार करायला पाहिजे की जे लोक मला पंगू बनवू इच्छित आहेत त्या लोकांच्या हातात मी सत्तेची खुर्ची देणार आहे का, हाही विचार लोकांनी करायला हवा असं मला वाटतं. तुम्ही आता एक लाडक्या बहिणीचा देखील महत्त्वाचा मुद्दा काढला होता दिलीपजी, याच अनुषंगाने